बातमी नांदेडमधून आहे। नांदेड लातूर रोडवरील विष्णुपुरी इथं काही दिवसांपूर्वी पुलाचा भराव ढासळला होता। या घटनेनं पुलाच्या मजबूतीबद्दल आणि एकूणच कामाबद्दल संशय निर्माण झाला होता। विधानसभेत हा विषय चर्चेला गेल्यावर चौकशा सुरू झाल्या आणि या पुलाला किंवा अन्य पुलाला इजा पोहोचू नये यासाठी आता सॉइल नेलिंग या नवीन पद्धतीचा वापर केला जातोय। आणि नेमका हा प्रकार काय, सॉइल नेलिंग म्हणजे, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांनी। नांदेड लातूर रोडवरती विष्णुपुरी येथे पुलाचा भराव ढासळल्यानंतर आता त्याला एका नव्या टेक्नॉलॉजीनं मजबूतीकरण केलं जात आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी प्रत्येक ब्रिजच्या ठिकाणी अशा पद्धतीनं सॉइल नेलिंगचं काम केलं जात आहे। सॉइल नेलिंग म्हणजे एक लोखंडी रॉड असतात, ते रॉड मशीनच्या साहाय्यानं या ब्रिजच्या मध्ये साधारणपणे 8 फूट फसवले जातात आणि त्यामध्ये कॉन्क्रीट टाकलं जातं। या कॉन्क्रीटमुळं मध्ये असलेला जो भराव आहे त्याचं मजबूतीकरण होतं आणि त्यामुळं पुढील भविष्यातला धोका जो आहे तो टळतो। अशा पद्धतीची ही जी सॉइल नेलिंग टेक्नॉलॉजी आहे ही इंडियन स्टँडर्ड प्रमाणे अप्रूव्ह आहे आणि यापूर्वी अनेक ठिकाणी ही पद्धत वापरली गेलेली आहे। आता नांदेड इथं देखील ही पद्धत वापरली जात आहे। यामुळं हा संपूर्ण भराव एका ठिकाणी मजबूत राहील आणि पुलाची मजबूती देखील वाढेल आणि पूल वाहतुकीसाठी लवकर खुला होणार आहे। योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड। एकूणच या कामाबद्दल कंत्राटदारांचे अभियंता नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। आणखी म्हणजे सेफ्टीसाठी म्हणून पुढं काही होऊ नये म्हणून एक्स्ट्रा सेफ्टीसाठी आपण सॉइल नेलिंग करतो। अच्छा, काय म्हणतात याला आणि ही कुठं कुठं वापरली गेली आहे? हे सॉइल नेलिंग म्हणजे याच्यामध्ये नेल असतो आपला 32 mm चा रॉड। अच्छा, आणि तो 6 ते 9 मीटर आपण हाईट नुसार टाकतो त्याला आणि त्याच्यामध्ये नंतर मग सिमेंट ग्राउट करतो। अच्छा, ग्राउटिंग करतो की आतला सॉइल समजा कुठं सपोज काही व्हाईट्स वगैरे असल्या काही असल्या तर ते त्याला स्टॅबलाइज करतं, म्हणजे स्ट्रेंथ देतं एकंदरीत पक्का। आता हे आपण कोण्या ठिकाणी असं करणार आहोत? सर हे आपल्याला जिथं जिथं वाटायला की थोडा काही म्हणजे हेअर क्रॅक वगैरे आहे त्या लोकेशनला आपण यूज करायचं।